दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या 7/12 उतार्यावरील मयत खातेदारांची नावं कमी करून त्यावर त्यांच्या वारसांची नावं लावण्यासाठी मंगळवारपासून मंगळवेढा तालुक्यात जिवंत 7/12 ही मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय काढून ही मोहीम राज्यभर राबवण्याकरिता सूचित केला आहे। त्या अनुषंगानं मंगळवेढा तालुक्यातील 81 गावामध्ये मंगळवार 1 एप्रिल पासून ही मोहीम राबवण्याला सुरुवात करण्यात आली। वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो। काही वेळा कोर्ट केसेस सुद्धा होत असतात आणि शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप होतो। या मोहिमेच्या निमित्तानं हा प्रकार थांबवणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। जिवंत 7/12 या मोहिमेअंतर्गत 1 ते 5 एप्रिल पर्यंत चावडी निहाय मयत खातेदारांची यादी तयार करून त्या यादीचं चावडी वाचन केलं जाईल। त्यानंतर 6 ते 20 एप्रिल पर्यंत वारसांना आवश्यक कागदपत्र घेऊन अर्ज करावा लागेल। दिनांक 21 एप्रिल ते 10 मे पर्यंत ई फेरफार प्रणाली अंतर्गत 7/12 उतार्यावर वारसाची नोंद घेतली जाईल। या मोहिमेमध्ये अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांना मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला, रहिवासी पुरावा, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, प्रतिज्ञापत्र, पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती देणं आवश्यक राहील। ही मोहीम मंगळवेढा तालुक्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांत अधिकारी BR माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। तरी या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।